होसाळीकर आहेत हवामान तज्ज्ञ. आपण त्यांच्याकडून या सगळ्या अवकाळी पावसाबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. एकंदरीतच हा पाऊस जो आहे तो कशा पद्धतीनं महाराष्ट्रभर सर्वदूर होताना पाहायला मिळतो आणि आगामी काळामध्ये पावसाचा अंदाज नेमका काय असणार आहे? नमस्कार. जर का आपण बघितलं की गेल्या 2-3 दिवसापासून खास करून महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये त्या मानाने कमी आहे, पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, सोसाट्याचे वारे, वादळी वारे आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट असे दर दुपारनंतर आपल्याला दिसतं आणि एक संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत चालतो. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारची जी एक हवामानाची स्थिती राज्याच्या आतल्या भागामध्ये तयार झाले, ज्याला आपण विंड डिस्कंटिन्युटी म्हणतो, तर त्याचा हा प्रभाव म्हणून आहे. अशा प्रकारची स्थिती हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलंय त्याच्यानंतर पुढचे 2 ते 3 दिवस असण्याची शक्यता आणि त्याचा जास्त प्रभाव जो आहे तो महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये, पुण्यामध्ये गेले 2 दिवस आपण बघतोय की गारपिटीचाही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय. आजही तशाच प्रकारचे मेघगर्जनेसाठी लागणारी जी पूरक ऊर्जा आहे ती पुणे, सातारा या सर्व भागामध्ये आपली दिसते. जुन्नरपर्यंत त्याचा पसारा आहे. तर काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी मुसळधार पाऊस गेले 2 तास पुण्यामध्ये होत आहे. मात्र सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी असतील किंबहुना सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो, शेतकऱ्यांच्या शेतपिकावर परिणाम होतो. त्यांनी काय नेमकी काळजी घ्यावी, काय पण आवाहन कराल? 2 गोष्टी आहेत तिथे, कारण दुपारच्या नंतर हा थंडस्टॉर्म मेघगर्जनेचा पाऊस पडतो त्यावेळी पुण्याचं तापमान सर्वसाधारणतः 35-36 असतं आणि ज्यावेळी थंडस्टॉर्म होऊन जातात 2 तासानंतर त्यावेळी ते तापमान जे आहे ते 36 असतं, ते सर्वसाधारणतः 29-30 पर्यंत येते. म्हणजे तापमानामध्ये झालेला हा जो एक विलक्षण बदल आहे 1-2 तासामध्ये, हा कधी कधी शरीराला अपायकारक असू शकतो. त्यासाठी आपल्याला काही सेन्सिटिव्ह व्यक्ती असतील, संवेदनशील व्यक्ती असतील तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. शेतीसाठी म्हणेन तर मी असं म्हणेन की ज्यावेळी थंडस्टॉर्म होत आहेत, विजांचा लखलखाट होत आहे, त्यावेळी शेतामधली कामं जर का ओपन एरियामध्ये करत असाल तर त्यावेळी ती कामं थांबून कुठेतरी आडोशाला जाणं गरजेचं आहे. फक्त झाडाखाली किंवा विजेच्या खांबाखाली उभं राहू नये. पक्क्या घराच्या शेडमध्ये त्याने राहावं. वादळी वाऱ्यामुळे जी उभी पिकं आहेत काही ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांना त्याचं नुकसान होऊ शकतं. तर ही एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सर, धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल. नंतर आपण पुन्हा एकदा मिकीकडे जाऊया. तर मिकी, जंगली महाराज रस्त्यावरची ही सगळी तू दृश्य दाखवत असताना दिवसा सुद्धा गाडी चालकांना लाईट लावून गाड्या चालवाव्या लागतात, इतका अंधार पाहायला मिळतोय. अगदी दीपक, जसं आता हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की पुण्यामध्ये मागील 1.5 ते 2 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाऊस किती जोरदार आहे हे आपण गाड्यांच्या लाईटीवरून सुद्धा अंदाज लावू शकतो. अनेक गाड्यांनी सध्या लाईट चालू केलेली आहे आणि आपण बघतोय रस्त्यावर पाणी देखील साचायला सुरुवात झाली आहे. आता मी जंगली महाराज रस्त्यावर आहे, बालगंधर्वच्या अगदी समोर. पुण्यातील हा सर्वात मोठा रस्ता आहे आणि या रस्त्यावर पाणी अक्षरशः आता फुटपाथ पर्यंत चढलेलं आहे. जर आपण बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो की अर्थात जर मी रस्त्यावर जाऊन थांबण्याचा प्रयत्न केला तर जवळपास 1 ते 1.5 फूट इतकं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे आणि गाड्या आपण बघतोय जे मागून येत आहेत सगळे लाईट चालू करून येत आहेत. एवढं पाणी या संपूर्ण रस्त्यावर भरलेलं आहे. खरं तर इथं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचणं गरजेचं आहे, कारण आता आपण बघतोय की पाऊस पुण्यामध्ये अजून किती वेळ चालेल ह्याचं काही अजून थांबण्याचे एकदम चिन्ह दिसत नाहीयेत. तर त्यामुळं पुणे शहरात इथंच नाही, स्वारगेट परिसर असेल, शिवाजीनगर परिसर असेल, त्याचबरोबर वारजे इथं देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि 2 व्हीलर्स अनेक ठिकाणी बंद पडतायत. आपल्याला जसं माहिती आहे की हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता, मात्र उन्हाळा सुरू आहे त्यामुळं लोक त्यांचे रेनकोट, छत्र्या घेऊन बाहेर पडत नाही. तर अनेक लोक रस्त्याच्या कडेला जिथं आडोसा मिळेल, पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जिथं आडोसा मिळेल तिथं थांबतायत. आणि पुण्यामध्ये वादळी वारं देखील सुरू आहेत. या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाड देखील पडलेले आहेत आणि जे मोठे मोठे बोर्ड्स आहेत ते देखील पडलेले आहेत. आणि आता मी परत जेम रस्ता दाखवतो. अगदी एकंदरीतच रस्त्याच्या या सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती तुफान पाऊस सध्या पुण्यामध्ये बरसतो आहे. अनेक भागामध्ये सध्या पाणी साचण्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पत्र देखील उडून गेलेले आहेत, बॅनर देखील पडलेले आहेत. नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे. वाहन चालकांना दुपारी 3:30 पावणे 4च्या दरम्यान
दुपारी 3:30 पावणे 4च्या दरम्यान आपले हेडलाईट लावून या गाड्या देखील चालवाव्या लागत आहेत. इतकं ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा हा अंदाज असाच वर्तवण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वीच हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी देखील हा अंदाज वर्तवलेला होता. याशिवाय नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी देखील आपला जो शेतमाल आहे तो सुरक्षित ठिकाणी ठेवावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. 1 ते 1.5 तास झाले हा पाऊस बरसतो आहे. अनेक परिसरामध्ये पाणी देखील साचलेलं आहे. काही ठिकाणी झाडं देखील कोसळलेली आहेत. सोसायट्याचा वारा देखील या ठिकाणी पाहायला मिळालेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर विचार करायचा झाला तर अवकाळी पावसामुळे जर पुण्यामध्ये अशा पद्धतीनं अनेक भागामध्ये पाणी साचत असतील तर मान्सून पूर्व तयारी काय नेमकी महापालिकेकडनं करण्यात येते आहे. महापालिकेने याची काही तयारी करायला सुरुवात देखील केलेली होती का अनेक प्रश्न या निमित्तानं देखील उपस्थित होत आहेत. तेव्हा आपण मंदारकडे जाऊयात. मंदार, आपण आत्ताच हवामान तज्ज्ञांचा देखील या सगळ्याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती. मंदारचा फोन कट झालेला आहे. आपण पुन्हा मंदारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. हवामान तज्ज्ञांनी जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. अनेक भागामध्ये अनेक हेक्टरवर या शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. गहू असेल, कलिंगड असेल, मका असेल, या